नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीची मऊसूत, खुसखुशीत आणि खमंग अशी तिळाची वडी बनवणार आहोत। ही वडी बनवायला इतकी सोपी आहे की कोणालाही सहजपणे ही वडी बनवता येईल। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आता मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे। हे गावरान तीळ आहे। तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला तीळ गुळ असं सर्व सामान घ्यायचं आहे। आता इथे एका पॅन मध्ये मी हे तीळ भाजून घेत आहे। एकदम मंद आचेवरती आपल्याला हे तीळ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम किंवा मोठा अजिबात करायचा नाहीये, नाहीतर तीळ आपले करपून जातात, कारण तीळ फार नाजूक असतात। त्याच्यामुळे ते मंद आचेवरती एकदम छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पॉलिशवाले तीळ घेतले तरी सुद्धा चालू शकतात किंवा गावरान घेतले तरी सुद्धा चालू शकतात। आता तीळ हे बऱ्यापैकी भाजले गेलेले आहेत सर्व बाजूनी छान, आणि या तीळला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातात। आता तीळ भाजून झालेत, आता गार करायला पण ठेवूयात। आता त्याच मापाने आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे सुद्धा छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जास्त कच्चे ठेवायचे नाही आहेत, कारण मग त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे आपली वडी जास्त दिवस टिकणार नाही आणि त्याचा वास सुद्धा येईल। त्याच्यामुळे छान बारीक गॅसवरती खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर जास्त तिळाच्या वड्या करायच्या असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुपटीने घेऊ शकता। आता आपले शेंगदाणे सुद्धा छान भाजून झाले आहेत। आता शेंगदाणे सुद्धा मी गार करण्यासाठी ठेवून देणार आहे। आता शेंगदाणे गार झाल्यावर आपल्याला त्याची सालं सुद्धा काढून घ्यायची आहेत। तोपर्यंत इथे मी त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। तुपाने आपली तिळाची वडी एकदम मस्त खुसखुशीत अशी बनते। आता तूप सुद्धा छान मेल्ट झालेलं आहे। आता आपण मगाशी जे तिळासाठी माप घेतलं होतं तर त्याच मापाने आपल्याला वाटीभर तेवढा गूळ घ्यायचा आहे। आता या तुपामध्ये हा गूळ छानपैकी आपल्याला असा वितळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे। जास्त सुद्धा तुम्ही पाणी टाकू नका, नाहीतर पाक आपला खराब होऊन जाईल। तर आता 2च चमचे मी याच्यामध्ये पाणी टाकले। पाण्यामुळे ही वडी छान खुसखुशीत खमंग अशी बनते आणि चिकट अजिबात होत नाही। आता इथे शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहेत। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची एक जाडसर अशी भरड बनवणार आहे आणि हे करेपर्यंत आपल्याला पाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। आता इथे मी शेंगदाणे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मगाशी भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते आता गार झाले आहेत, ते सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि थोडेसे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहेत। तर आधी इथे पाकसुद्धा बऱ्यापैकी तयार झालेला आहे आणि याला फेससुद्धा आलेला आहे, म्हणजे फेस आल्यावरतीच पाक आपला तयार झाले असं आपण ओळखायचं। बारीक गॅसवरतीच आता हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इकडे आता तीळ आणि शेंगदाणे वाटून झालेत, ते आता मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता आपण जो पाक बनवलेला आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला हे वाटण टाकायचं आहे। आता लगेच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण या पाकामध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। सगळीकडून गुळाचा असं पाक या मिश्रणाला लागला गेला पाहिजे, या पद्धतीने हे आपल्याला पटापट असं हलवून घ्यायचं आहे। बघितलं ना तुम्ही, किती सोपी प्रोसेस आहे ही, जास्त अजिबात कष्ट याला पडत नाहीत। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही वडी बनवत आहोत। आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। याने तिळाच्या वड्याने छान असा सुगंध येतो। जमल्यास तुम्ही जायफळची पावडर सुद्धा टाकू शकता, एकदम किंचित नगभर अशी पावडर लागते। आता इथे कोणत्याही एका ताटाला किंवा पोळपाटाला तुम्ही असं तूप लावून घ्यायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। मी इथे पोळपाटाला तूप लावून घेतलं आहे आणि आपलं जे तिळाचं जे मिश्रण आहे ते आता मी याच्यावरती असं पसरून घेणार आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। आता हे मिश्रण छानपैकी आपल्याला याच्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता, हे उलथण्याला सर्व हे मिश्रण चिकटले गेले आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे आणि त्याला खालच्या साईडला तूप लावायचं आहे आणि त्याने हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे। किंवा आता मी इथे एक उलथणे घेतलं आहे, याला मी तूप नाही लावलेलं, फक्त याला पाणी लावून घेतलं आहे। पाण्यामुळे या उलथण्याला हे मिश्रण अजिबात चिकटणार नाही आहे आणि याच्यावरती आता मगाशी जे मी तीळ शिल्लक ठेवले होते ते तीळ याच्यावरती टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा उलथण्याने आपल्याला हे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं आहे। म्हणजे याला तुपाची सुद्धा गरज पडत नाही आणि जास्त पाणी लावायचं नाही आहे। साध्या उलथण्याने आपल्याला हे असं छानपैकी सगळीकडे एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वडी जाड करायची आहे का पातळ करायची, त्याप्रमाणे हे मिश्रण तुम्ही जाड पातळ असं ठेवू शकता।
आता मिश्रण हे छान एकसारखं सगळीकडे पसरून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मी याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ लावून घेतलेत. तुम्ही आवडीप्रमाणे याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा खोबऱ्याचा किससुद्धा लावू शकता. आता आपल्याला हे मिश्रण सेट करायला असंच ठेवायचं आहे. हे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे. रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. एक अर्धा तास पुरेसा असतो. त्याआधी हे आता मिश्रण कोमटच आहे तोपर्यंत मी आता ह्याच्या सुरीने अशा वड्या कापून घेणार आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा हे मिश्रण गार होतं तेव्हा आपल्याला वड्या पाडायला अवघड पडतं, म्हणून आता कोमट असतानाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर आता या संक्रांतीसाठी ही एकदम सोप्यातली सोपी अशी वडी तुम्ही नक्की बनवून बघा. एकदम खुसखुशीत मऊसूत अशी वडी तयार होते. तर आता इथे सर्व वड्या मी छानपैकी अशा पाडून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही या मिश्रणाचे लाडूसुद्धा बनवू शकता किंवा अशा लहान मोठ्या वेगवेगळ्या शेपमधल्या तुम्ही वड्यासुद्धा बनवू शकता. आता वड्या कट करून झाल्यानंतर हे मिश्रण अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता अर्ध्या तासानंतर तुम्ही ते बघू शकता या वड्या बऱ्यापैकी अशा सेट झालेल्या आहेत. मिश्रण गार झालेलं आहे. आता आपल्याला उलथण्याने आपल्याला या वड्या अशा सोडून घ्यायच्या आहेत. या वड्या एकदम नाजूक असतात आणि ठिसूळसुद्धा असतात. तर आता मी एक वडी असा काढून दाखवते तुम्हाला. एकदम छान अलगद अशी वडी निघते, अजिबात याला चिकटलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आता ह्या आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. तर आता इथे अजून आपण 2 वड्या काढून बघूयात. एकदम छान एकसंध अशी वडी निघते, म्हणजे अजिबात ह्याचं मिश्रण चिकटत नाही आहे आणि आपल्याला पाहिजे तशी जाड पातळ अशी आपण वडी बनवू शकतो. हे बघू शकता, खूपच सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे. आणि या वड्यांसाठी तुम्ही शक्यतो सेंद्रिय गूळ वापरावा. जास्त काळा पण गूळ वापरू नका, नाहीतर आपल्या वड्या काळ्या होतात. आणि केमिकलचा तर गूळ अजिबात वापरू नका. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या खमंग, खुसखुशीत आणि मऊसूत अशा तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. या वड्या एकदम ठिसूळ बनतात, म्हणजे अजिबात याला चावायचे कष्ट करायचे नाही आहेत. म्हणजे ज्यांना दात नाही आहेत ते सुद्धा ह्या वड्या खाऊ शकतात. इतक्या मऊसूत ठिसूळ अशा वड्या बनतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा या वड्या खूप छान अशा टेस्टी बनतात. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्याच अशा छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.